नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आताच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये। मित्रांनो, महायुती सरकारला जे मतदान करतात, जे पंतप्रधान मोदींवरती विश्वास ठेवतात, अशा लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ हा मिळालाच पाहिजे। मतदान करताना यांना मोदी नको, हिंदुत्ववादी सरकार नको, मात्र मुसलमान समाज आमच्या योजनेचा लाभ घेतो तरी कशाला? तुम्हाला जर तुमचा धर्म महत्त्वाचा असेल तर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ कशाला घेता, असा सवाल करत भाजपा आमदार नितेश राणे यांनी लाडकी बहीण योजनेवरने आगपाखड केली। तसेच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे जास्तीत जास्त लाभार्थी हे मुसलमान समाजातील दिसून येतात। त्यामुळे मुख्यमंत्र्यांना मी विनंती करतो की आदिवासी समाज वगळता 2 पेक्षा जास्त आपत्ती असलेल्या व्यक्तींना या योजनेतून वगळावं, त्यामुळे हिंदू समाजाला लाभ मिळेल, अशी मागणी करत नितेश राणेंनी लाडकी बहीण योजनेवरती भाष्य केलंय। दरम्यान नितेश राणेंनी लाडकी बहीण योजनेवरून केलेल्या विधानाच्या मुद्द्यावरून महाविकास आघाडी आणि महायुतीच्या नेत्यांनी आपापल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत। याबद्दल बोलताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की ही त्यांची मागणी आहे, मात्र सरकार यावर काय भूमिका घेईल ते पाहावं लागेल, असं ते म्हणाले। तर योजना धर्मावर चालत नाहीत आणि धर्मावर योजना चालवायच्या असतील तर तसं जाहीर करावं। या लोकांना मस्ती आली, ही धार्मिक तेढ निर्माण करून हिंदूंच्या कार्यक्रमामध्ये बोलावून देशातील एकात्मतेला धोका निर्माण करण्याचं काम केले जाते, अशी टीका करत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी असं बोलणं टाळावं असा सल्लाही नितेश राणे यांना दिलाय। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं बांगलादेशामध्ये ओळख विचारून मारलं जात आहे। सामूहिक बलात्कार तर राजरोसपणे सुरू आहेत। बांगलादेशातील लोक इथे आहेत, त्यांना आम्ही 1 मिनिट तरी जिवंत का ठेवायचा हा प्रश्न आहे। पंतप्रधानांनी बांगलादेशला इशारा दिलाय। आम्ही विनंती करतोय की मोदींनी देशातील पोलीस बाजूला करावेत, इथले बांगलादेशींना आम्ही 5 मिनिटं देखील शिल्लक ठेवणार नाही। यापुढचा मूक मोर्चा नसेल। बांगलादेशींना एका पायावरती तर जाऊच देणार नाही। याला धमकी समजायची तर समजा, आपल्या देशामध्ये यांचे किती लाड करायचे, यांच्यासाठी किती योजना आहेत। मौलाना आझाद असू दे, नाहीतर आणखी किती योजना असू देत, लाडकी बहीण योजनेचा फायदा या लोकांनी घेतला। 2 आपत्ती असणाऱ्या या योजनेला फायदा देऊ नका, अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांना केली असल्याचं नितेश राणे देखील यावेळेस म्हणाले। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं 2 पेक्षा जास्त आपत्ती असल्यास त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू नये, ही मागणी तुम्हाला योग्य वाटते का, हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।